हाय, तुम्ही माझं पार्ट 3 पाहिलेच असाल तर तुम्हाला माहितीच असेल आमचं जेवण झालं होतं. जेवण झाल्यानंतर आम्ही कुणेश्वर या मंदिराकडे निघालो. लगभग आमचा 1.5 तासाचा प्रवास झाला. जेवण केल्यानंतर खूप छान पण वाटत होतं. समुद्राच्या कडेने फिरताना तर आम्हाला एक कुणेश्वर मंदिरात आम्ही पोहोचलो. तिथं मला गेल्यानंतर एकदम प्राचीन युगामधलं असं दगडी बांधकामामधलं महादेव मंदिर होतं. खूप थंडवा होता. तिथं अक्षरशः पाय ठेवल्यानंतर खूप थंड थंड वाटत होतं आणि छान पण वाटत होतं. त्यानंतर असं खाली आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं. महादेवाचं दर्शन केल्यानंतर बाजूला आजूबाजूला पण खूप सुंदर असं वातावरण होतं. त्यानंतर माझं बाहेर असं एक मंदिर भेटलं, ते म्हणजे माझं गुरु. गुरु म्हणजे शनी शनी आहे. ते शनीपासूनच माझे सगळे सूत्र हालतात. नंतर आम्ही असं एक वाडा टाईप मध्ये असं रेस्टॉरंट बुक केलं. खूप छान वाटत होतं आणि मला असं वाटत होतं कधी सकाळ होईल आणि हे मी पूर्णपणे घर बघून घेईन. खूप घराचं छान फील येत होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.